गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा 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 घेतो घेतो घेतो. हा पूनम, आज मी रात्री जेवायला नाहीये बरं का. का रे? काही पार्टी आहे. पार्टी? किस खुशी में? काही नाही, मागच्या फायनान्शियल इयर मध्ये आमच्या कंपनीचं प्रॉफिट 14% वाढलंय ना, म्हणून एक छोटंसं सेलिब्रेशन आहे. प्रॉफिट? दॅट्स नाईस. पण तुम्हाला फक्त पार्टीच नाही, म्हणजे तुमचा काही फायदा आहे की नाही याच्यात? अरे असं कसं फायदा होणार ना, पर्क्स वाढतील, बेसिक सॅलरी वाढेल. म्हणजे इतरांचं माहित नाही मला, माझी नक्की वाढेल. कारण या प्रॉफिटमध्ये माझं श्रेय बरंच आहे. आणि मी नाही म्हणत आहे, आमचे बॉस सगळ्यांसमोर सांगत होते. अगं मागच्या वर्षी ते बियांका इंटरनॅशनल बरोबर मर्जर झालं ना, त्याच्यामध्ये माझा बराच हात होता ना. इट वॉज अ बिग कॅच. गुड. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. पण बाळ, हेच सगळं जर का तू स्वतःच्या कंपनीसाठी करत असतास ना, तर मला जास्ती आनंद झाला असता. अरे म्हणजे काय, ही माझीच कंपनी आहे. सॉरी, करेक्शन. तू इथे फक्त नोकरी करतोस. पूनम, आता पुन्हा ती चर्चा नको सुरू करूस. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू रन अवे फ्रॉम फॅक्ट्स, बोल. फोन का कट करतोयस? हे बघ सुलेखा, त्या दिवशी तू मला खूप रिक्वेस्ट केली होतीस म्हणून मी आलो होतो. म्हणून मला पुन्हा तुला भेटता येईल हे सांगता येणार नाही. आधी तू फोन ठेव आता, मी नंतर बोलतो तुझ्याशी. तसं नाहीये का? हे बघ, त्या दिवशी आपल्याला रेगल पॅलेसमध्ये मुन्नाच्या मित्राने पाहिलं. नशिबाने तो तुला ओळखत नव्हता म्हणून मी मुन्नाला टाळू शकलो. हे बघ, मला उगाच काही प्रॉब्लेम्स नको आहेत. ओके, तू म्हणशील तसं. नाहीतरी आपल्या बाबतीत सगळे निर्णय तूच घेत आलास आणि निमूटपणे मी ते मान्य करत आले. यावेळी तसंच होऊ दे. बाय बाय. मोना, कोणाचा फोन होता? हे क्लायंटचा. अच्छा, तीच का जिला तू रिगल पॅलेसमध्ये भेटला होतास? हो. काय नाव रे तिचं? सुलेखा. हे बघ मुन्ना, तू समजतेस तसं काही नाहीये. तू माझं ऐकून घे. मी तुझं नेहमीच ऐकून घेत आली दादा. नेहमीच तुला समजून घेत आली. तू माझ्यासाठी नेहमी बरोबरच होतास, असतोस. तू काहीही केलंस तरी मी तुझ्या पाठीशी होते. आणि तू खोटं बोललास दादा माझ्याशी. का? गॉड सेक मुन्ना, का भेटतोयस तू सुलेखाला? काय आहे तुमच्यात? का का फसवतोयस तू शुभ्राला? दादा प्लीज प्लीज असं काहीही करू नकोस. मी तुला खूप मानते, खूप.
प्लीज तू असं काहीही करू नकोस ज्यामुळे माझ्या मनातली तुझी हे बघ इमेज. मुन्ना, तुला वाटतंय तसं खरंच काही नाहीये का? हो, मी सुलेखाला हॉटेलमध्ये भेटलो होतो, पण मला एक्सप्लेनेशन देण्याची काहीही गरज नाहीये दादा. यू आर नॉट आन्सरेबल टू मी. माझ्याशी खोटं बोललास याचं वाईट वाटलं. मुन्ना, जगाला फसवतोयस दादा. स्वतःशी तरी खरं वागतोयस ना? विचार कर. शास्त्री साहेब, मला फक्त तुमच्या क्लासचं नाव हवं आहे. बाकी मी तुम्हाला कसलीही तस्ती देणार नाही. पुण्यात माझी जागा आहे, स्वतःचा स्टाफ आहे, बाकी सगळी यंत्रणा आहे. फक्त तुमचं नाव मिळालं तर. काय फाटक साहेब, नाव ही कितीही जरी इंटेंजिबल प्रॉपर्टी असली ना तरी शेवटी ती प्रॉपर्टीच आहे. आणि इतकी वर्ष मेहनत करून कमावलेली ही प्रॉपर्टी अशी दुसऱ्याला देताना जरा विचार करावा लागतो. अर्थात. पण शास्त्री साहेब, तुमची ही मौल्यवान प्रॉपर्टी तुम्ही कुणा अयोग्य माणसाला देत नाही आहात हे मी तुम्हाला ॲश्युअर करू शकतो. नाही, ज्या अर्थी रेगे सरांनी तुमचं नाव आणलं त्या अर्थी काही प्रश्नच नाही. पण काही गोष्टी मला आत्तापासून क्लिअर करायच्या आणि त्या गोष्टी तशाच व्हायला पाहिजेत याच्याबद्दल मला खात्री व्हायला पाहिजे. बोला ना सर. काय आहे, शास्त्री कोचिंग क्लासेस ही फक्त मेरिटचे विद्यार्थ्यांचं पीक काढणारी संस्था नाहीये. त्याला म्हणाल ना तर मला एक आदर्श शाळा काढायची होती. आजपर्यंत तसं मला अजून जमलं नाहीये, पण who knows? बघू, कधीतरी जमेल. पण पाठक साहेब, मी त्यातली तत्व इथेही माझ्या क्लासेसमध्येही पाळतो. आमच्या इथे आमच्या क्लासेसमध्ये हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि बाकीच्यांना नाही असं होत नाही. म्हणजे जसं हुशार विद्यार्थ्याला स्पेशल कोचिंग दिलं जातं तसं पास व्हायची शक्यताही नसलेल्या मुलालाही कोचिंग दिलं जातं. इथे आमच्या क्लासेसमध्ये आम्ही गरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देतो. त्यांना हवी असेल तर आणि आम्हाला शक्य असेल तर इतरही काही मदत आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं या सगळ्यामुळेच शास्त्री कोचिंग क्लासेसचं नाव झालंय. आता जर पुण्यामध्येही आम्हाला आमच्या नावाने क्लासेस चालवायचे असतील तर या सगळ्या गोष्टी तिथेही व्हायला हव्यात. हो ना, आपण बोलूया त्याबद्दल. शिवाय इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला मोबदला म्हणून. नाही नाही, व्यवहाराचं आपण नंतर बोलू. आधी तत्व. जर तत्वच पटली नाहीत तर व्यवहाराचं बोलण्यात काय अर्थ आहे, हो की नाही? शास्त्री साहेब, तुमच्या या तत्वांबद्दल रेगेनकडून एवढं ऐकलं
म्हणून तर आज मी तुमच्याकडे आलो. अर्थात ती तत्व आम्हाला कितपत सांभाळता येतील याबद्दल विचार करावा लागेल, पण तुमच्या आशीर्वादाने होऊन जाईल सगळं. लेट्स होप सो. शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा. हाक मारली तुम्ही? प्रिया कुठे? प्रिया आली नाही अजून. तिसऱ्यांदा विचारताय तुम्ही तिच्याबद्दल. अजून उशिरी झालेला नाहीये, येईल ती इतक्यात. काय झालं? नाही, काय नाही, मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. कशाबद्दल? काही विशेष नाहीये. अच्छा, म्हणजे मला सांगण्यासारखं नाही. स्टॉप नॅगिंग शुभ्रा. टोचून बोलणं बंद कर. आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. शुभ्रा, बोल ना काहीतरी. सगळं तुम्हीच बोलताय आदिनाथ. मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला टोचून बोलते म्हणून. मग तुम्हीच सॉरी म्हणता. मी काय बोलू? आजकाल मी खूप फिम्झिकल वागायला लागलोय ना. मान्य आहे मला. पण आता मला तुला दुखवायचं नाहीये का? आई, बाबा, बाळकाका, पूनम काकू, सुलेखा, प्रिया, त्यात आणखी तू नको. प्रियाला दुखावलं तुम्ही? आमचं आज दुपारी कशावरनं तरी भांडण झालं. शुभ्रा, मला कंटाळा आलाय. खूप कंटाळा आलाय. या गिल्टचा खूप कंटाळा आलाय मला. शुभ्रा, आपण अमेरिकेला जाऊया प्लीज. जोपर्यंत मी आहे आदिनाथ, तोपर्यंत मी तुम्हाला कधीच काही होऊ देणार नाही. इतकं सुख देईन मी तुम्हाला, इतकं सुख की आपल्या आयुष्यात दुःखच उरणार नाही.
काय झालं शुभ्रा? नाही आदिनाथ, आदिनाथ हे चूक आहे, हे होता कामा नाही. काय होता का मनीष? नाही नाही झालं पाहिजे. काय नाही नाही. शुभ्रा 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 Will you have something? नो थँक्स. कशा आहेत त्या आता? काय नेहमीसारखंच चाललंय. मी ज्या गोळ्या दिल्या होत्या काल त्यांनी झोप लागली? हो, म्हणजे काल बऱ्याच दिवसांनी ती रात्री शांतपणे झोपली. तशी गोळ्या देताना थोडी मारामारी झालीच. तिला सतत असं वाटत होतं की मी तिला विष खायला घालते. वेळ आहे ना तुझ्याकडे आता? हो, आपल्याला जरा डिटेलमध्ये बोलायला हवंय. शो गिव्ह मी 2 minutes. या. Yeah, Steve. Yeah, passports are ready. Yeah, we'll be there on the specified day. No. There won't be any problem, I assure you. Yeah, me and my wife. Thanks a lot, Steve. Thanks for all your cooperation. Yeah, bye, take care. आपलं पॅकिंग केलंय मी. कसलं पॅकिंग? असं काय करताय? वसईला जातोय ना आपण. हो, ठीक आहे. मला आवडणारे तुमचे 3 शर्ट्स मी ऑलरेडी पॅक केलेत. जरा बघून घेता का? कारण तुम्हाला आवडणार नसतील तर मी दुसरे कुठले तरी शर्ट्स पॅक करते. तू ठरवलंयस ना, मग काय चालेल. चाललेच पाहिजेत नाही का? अजूनही रागवलात का तुम्ही माझ्यावर? मी खरंच सांगते, काल मला विचित्र. बस, पुढचं सगळं पाठ झालंय मला. अहो मी खरंच सांगते, काल मला जरा विचित्रच वाटत होतं. काल मला कसले तरी भासच झाले होते. कंटाळा आलाय मला या शब्दांचा. मी खरं सांगते की शुभ्रा बास ना, तर नकोय चर्चा मला त्याच्यावर. मला कळलंय सगळं, माहिती आहे मला सगळं, आणि मला पटलंय सुद्धा ते सगळं. बस. सॉरी. सॉरी म्हटलं ना शुभ्रा. आता रडू नकोस ना. ए गावली. ओ सॉरी. का चालेल? बाप रे, आता बोनस आहे.